मंडळी, सध्या आपलं लाईफ इतकं अनप्रेडिक्टेबल झालंय ना की कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कालपर्यंत आपल्यासोबत व्यवस्थित असणारी व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाते आणि कारण काय, तर हार्ट अटॅक. म्हणजे इतक्या लहान वयात सुद्धा आजकाल अटॅकचं प्रमाण इतकं वाढत चाललंय आणि स्पेशली अचानक येणारा हार्ट अटॅक. आजकाल आपली लाईफस्टाईल इतकी बिघडली आहे ना की वयाच्या 20-30 न ओलांडलेली तरुण मुलं मुलीसुद्धा याला बळी पडत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना, डान्स करताना किंवा अगदी झोपेतच हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या आपण रोज वाचतोय. मग मनात एकच धडकी भरते की अचानक येणारा हा हार्ट अटॅक आपण खरंच रोखू शकतो का? की हे सगळं आपल्या हाताबाहेर गेलंय? तर याचं उत्तर आहे हो, आपण हा धोका नक्कीच कमी करू शकतो. पण त्यासाठी नेमके काय उपाय करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही. त्याची तयारी शरीरात कित्येक महिने किंवा वर्षांपासून सुरू असते. आपण फक्त त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. आपली चुकीची खाण्यापिण्याची सवय, सततचा मानसिक ताण, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कचरा म्हणजेच ब्लॉकेजेस जमा व्हायला लागतात आणि एक दिवस अचानक ती वाहिनी पूर्णपणे बंद होते. पण घाबरून जाण्यापेक्षा जर आपण वेळेवर काही गोष्टी बदलल्या तर या धोक्याला आपण लांबच काय, कायमचं थांबवू शकतो. चला तर मग पाहूयात हे महत्त्वाचे उपाय काय आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचे अलार्म ओळखा. हार्ट अटॅक येत असताना किंवा येण्याच्या आधी काही दिवस आपलं शरीर आपल्याला काही खास इशारे देत असतं, ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. आता समजा तुम्हाला छातीमध्ये अचानक जडपणा, दडपण आल्यासारखं वाटत असेल, डाव्या हातामध्ये, पाठीत किंवा अगदी चबड्यात कळा येत असतील तर सावध व्हा. अनेकदा विनाकारण अचानक थंड घाम सुटणं किंवा थोडं जरी चाललं तर प्रचंड दम लागणं ही आपल्या बॉडीने दिलेली काही धोक्याची घंटा असू शकते. पण आपण काय करतो, अरे जेवण जास्त झालं असेल, ॲसिडिटी झाली असेल असं म्हणून इनो किंवा एखादी गोळी घेतो आणि विषय सोडून देतो. पण हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असते. कारण असा त्रास वारंवार होत असेल तर आणि अचानक खूप जास्त प्रमाणात होत असेल तर इन्स्टंट तातडीने डॉक्टरांकडे जाऊन ECG करून घेणं यात शहाणपण आहे. छातीतल्या प्रत्येक दुखण्याला ॲसिडिटी समजून स्वतःचे डॉक्टर स्वतः बनवू नका. आता दुसरा उपाय काय, तर याची सुरुवात होते किचनपासून. आजकाल आपण बाहेरचं जंक फूड, पॅक केलेलं अन्न असेल किंवा तळलेले पदार्थ खूप खातो आणि यामध्ये असतं ट्रान्स फॅट, जे रक्तातलं वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतं. हृदय निरोगी ठेवायचं असेल तर रोजच्या जेवणात तेलाचं प्रमाण कमी करा. रिफाईंड तेलाऐवजी घाण्याचं तेल वापरा, ते पण मर्यादित. जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण जास्त मिठामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि BP वाढतं आणि याचा थेट ताण पडतो तो हृदयावर. आहारात पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्ये वाढवा. हे तुमच्या रक्तवाहिन्या साफ ठेवण्याचं काम करतात. तिसरं काय, तर गोल्डन अवर आणि इमर्जन्सी किट. आता समजा कोणाला अचानक छातीत तीव्र दुखायला लागलं तर काय करायचं? अटॅक आल्यानंतर पहिला तास हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यालाच आपण वैद्यकीय भाषेत गोल्डन अवर म्हणतो. अशा वेळी घरात नेहमी डिसिप्लिन किंवा सॅब्रिट्रेट या गोळ्या असायलाच हव्यात. जर कोणाला अटॅकची लक्षणं दिसली तर लगेच डिसिप्लिनची एक गोळी त्यांना चघळायला द्यायची आहे किंवा पाण्यात विरघळून द्यायची आहे. यामुळे काय होतं, तर रक्ताची गुठळी विरघळायला मदत होते आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला वेळ मिळतो. तसंच जवळच्या कार्डियक हॉस्पिटलचा नंबर आणि ॲम्ब्युलन्सचा नंबर नेहमी मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा. चौथा उपाय काय, तर स्ट्रेस आणि झोपेचं गणित तुम्ही पहिला बॅलन्स करायला शिका. कारण आजकालच्या तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं मुख्य कारण ठरतंय ते म्हणजे स्ट्रेस आणि त्याचबरोबर अपुरी झोप, टार्गेट्स, डेडलाईन्स आणि भविष्याची चिंता यामुळे आपण 24 तास स्ट्रेस खाली असतो. जेव्हा आपण स्ट्रेस घेतो ना, तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं, जे आपल्या हार्टसाठी अत्यंत घातकी असतं. रात्री कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घ्या. 9 घेतली तर उत्तम. झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. दिवसातून फक्त 10 मिनिटं शांत बसा, ध्यान करा, दीर्घ श्वास घ्या. मनाला शांत ठेवणं हा हृदयाला वाचवण्याचा सगळ्यात सोपा आणि फुकटचा उपाय आहे. आता काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी जर तुम्ही स्मोकिंग करत असाल, मद्यपान करत असाल तर ती सवय कमी करा आणि कमी करत करत बंद करा. यामुळे हार्ट अटॅकचा धोका जो आहे तो दुप्पट होत असतो. दुसरं म्हणजे रोज न चुकता किमान 30 मिनिटं वेगाने चाला. जिममध्ये जाऊन एकदम हेवी वेट उचलण्यापेक्षा आणि खूप स्वतःला थकवण्यापेक्षा साधी वॉक करा. ही आपल्या हार्टसाठी जास्त चांगली आहे. आणि तिसरं म्हणजे दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि जेवताना ताटात अर्धा भाग सॅलड किंवा कच्च्या भाज्या असतील तर याची काळजी घ्या. या छोट्या सवयी दिसायला साध्या आहेत पण तुमच्या हृदयाला खूप हेल्दी ठेवतात. आता सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, वर्षातून एकदा तरी आपली नॉर्मल बॉडी चेकअप नक्की करून घ्या. सगळ्या टेस्ट करून घ्या. ब्लड प्रेशर, शुगर, लिपिड प्रोफाईल म्हणजेच कोलेस्ट्रॉल या तपासण्या वेळोवेळी होणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा हाय BP किंवा हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणं बाहेरून दिसत नाहीत, त्याला सायलेंट किलर म्हणतात. पैसा, करिअर, गाडी, बंगला आपण नंतर सुद्धा कमवू शकतो, पण आपलं शरीर आणि हे हृदय
एकच आहे, एकदाच मिळतं आणि त्याची काळजी आजपासून घ्या. स्वतःला वेळ द्या, चांगलं खा आणि आनंदी राहा. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.